घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काय घडणार आहे. तर इकडे ऋषिकेश हा घरी आलेला असतो. तर सारंग हा त्याच्या दादाला बोलत असतो की दादा, काय झालं, तू आज एवढा उशीर कसं काय झाला बरं घरी यायला. तर इकडे हा जो सौमित्र असतो तो पण त्यांच्या खोलीमध्ये अभ्यास करत बसलेला असतो. तर ऋषिकेश जो आहे तो आता दोघांना एकत्र येऊन सांगत असतो की नेमकं काय काय घडलं ते आणि कसं कसं घडलं जानकीसोबत, आणि कसं त्यांनी तिला धीर दिली आणि तिने कशी ती धीर घेतली आणि तिने मारलंसुद्धा. तेव्हा सारंग हा म्हणतो की दादा, तू तिला मदत केली आणि ते पण कशासाठी. तुला तर माहिती आहे की ती जी मुलगी आहे ती आपल्यासोबत कशी वागली आहे ते, तरीसुद्धा तू तिला मदत केलीस, हे मात्र मला आवडलेलं नाही आहे, असं म्हणून तो बोलत असतो. तेव्हा इकडे सौमित्राला तर कळत नाही की नेमकं ते दोघे पण कशाबद्दल बोलतायत ते. तेव्हा इकडे जो ऋषिकेश आहे तो जो सारंग आहे त्याला गप्प बस असं म्हणत असतो, कारण की प्रत्येक वेळी ती मुलगी चुकीची नसू शकते या गोष्टीची त्याला खात्री देत असतो. तेव्हा इकडे आता ऋषिकेश जो आहे तो म्हणतो की खरं तर माझीच चुकी आहे, मीच खरं तर तिला जे बॉक्स ऑफिस आहे ते मी घ्यायला जाणार होतो, पण ती स्वतः आली आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या घडल्या. तेव्हा इकडे सारंग म्हणतो की दादा, पहिल्यांदा तू त्या तुमच्या दोघांमध्ये स्वतःची चूक मात्र मान्य करतोयस. तेव्हा इकडे खरं तर आता जो ऋषिकेश आहे तो म्हणत असतो की आता आपण आपला बिझनेस जो आहे तो चालू करणार आहोत ना, त्याच्यासाठी मी खरं तर गेलो होतो. तेव्हा इकडे ऋषिकेश हा त्या दोघांचा नवीन बिझनेस जो आहे त्याच्यासाठी सौमित्राला सांगत असतो आणि म्हणत असतो की कसं त्याला पण त्यांची मदत करायची. तेव्हा इकडे सौमित्र म्हणतो की नाही नाही दादा, मी हे सगळं नाही करू शकत, खरं तर माझा अभ्यास आहे, मला ह्या सगळ्यामध्ये मदत करायला नाही जमणार. तेव्हा ऋषिकेश खरं तर आता सौमित्राला त्या मुलीची, बाईकवरती घेऊन चाललेल्या मुलीची वाट कसा थांबलेला असतो, सगळ्या गोष्टी त्याला चिडवत असतो. तेव्हा इकडे खरं तर आता सौमित्र जो आहे तो म्हणतो की ठीक आहे, चालेल, मी करतो तुम्हाला मदत, पण बाकी सगळ्या गोष्टी या तुम्हालाच मॅनेज करावे लागतील बरं का, असं म्हणून सौमित्र जो आहे तो तर ऋषिकेश आणि सारंगला सांगत असतो. तेव्हा इकडे सारंग जो आहे तो खरं तर आता तो म्हणतो की अरे, बाकी कसलंच टेन्शन घेऊ नकोस, ऋषिकेश दादानी खरंच सगळ्याच गोष्टींचं आता अरेंजमेंट वगैरे करून ठेवलेली असेल, असं म्हणून ते तिघेही आता एकमेकांमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. पण मात्र सारंगला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण आता सगळ्या गोष्टी ह्या त्याला मॅनेज करायच्या असतात. इथे खरं तर आता जो सारंग आहे तो म्हणत असतो की दादा, काय रे तू एवढ्याची टेन्शन घेतोस. तेव्हा ऋषिकेश पण हा त्याला धीर देतो की अरे, एवढं टेन्शन नाही घ्यायचं म्हणून. दुसरीकडे जानकी ज्या घरामध्ये थांबलेली असते त्या घरामध्ये ते जे काका काकू असतात ते सगळीकडे खूपच जास्त नीट शोधाशोधी करत असतात. इकडे खरं तर जानकी येते आणि पाहते की नेमकं काय चाललंय ते. तेव्हा इकडे जानकी ही त्यांना मदत करते, त्यांना विचारते की काका काकू, काय झालं, तुम्ही असं का पाहताय सगळीकडे. तेव्हा इकडे जानकीला सगळ्या गोष्टी ह्या ज्या काकू आहेत त्या सांगतात की नेमकं काय घडलं. घरातले पैसे हे जे कसे गायब झालेत ह्या गोष्टीचा ती त्यांना अंदाज देते. तेव्हा इकडे खरं तर आता काका काकूचं टेन्शन पाहून जानकीला अजिबातच राहवत नाही. जानकी पण त्यांना शोधण्यामध्ये मदत वगैरे करत असते. तेव्हा इकडे जानकी जी असते ती त्यांना म्हणते की अहो, तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका, घरामध्येच असतील कुठेतरी पैसे, उगीचच तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा इकडे खरं तर जी सुमित्रा आहे ती आता बाबांसाठी चहा घेऊन गेलेली असते. तिला बाबांना चहा द्यायचा असतो. इकडे जी जानकी असते तिला आता खूप उशीर झालेला असतो, म्हणून ती ऑफिससाठी निघालेली असते. इकडे खरं तर बाबांना जेव्हा ती चहा देते
सौमित्रा तेव्हा खरं तर बाबा सतत ऋषिकेशचेच फक्त बोलत असतात, म्हणत असतात की ऋषिकेश हा आता खूपच जास्त हद्दपार करतोय. एवढा शिकलेला मुलगा आहे, MBA झालाय, तरीसुद्धा काय त्या बिझनेस वगैरेच्या नादाला लागलाय हे कळत नाहीये. एखादा मुलगानी सगळ्या गोष्टी या कशा नीट समजून केल्या असत्या, पण ह्याला काहीच अक्कल नाहीये. उगाच ह्यानी काय डोक्यात खूळ घालून घेतलंय हे ह्याला पण कळत नाही. आधीच एकतर तू पण त्याला मदत करतेस आणि ही गोष्ट मला अजिबातच आवडत नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की खरं तर ऋषिकेश हा माझ्या पोटचा मुलगा नाही आहे, पण माझं सगळ्यात जास्त प्रेम हे त्याच्यावरतीच आहे, म्हणूनच मी त्याला मदत करते आणि मी त्याला मदत करत राहणार, असं म्हणून सुमित्रा जी आहे ती बाबांना म्हणत असते. तेव्हा इकडे खरं तर सुमित्रा जी आहे ती बाबांना समजवत असते की तुम्ही कशाला उगाच काळजी करताय, तो नक्कीच त्याच्या पायावरती एक ना एक दिवस उभा राहणार. तेव्हा इकडे सुमित्रा ही म्हणते की तुम्ही काळजी नका करू त्याची, तसं पण तो आता पैसे कमावणार आहे या गोष्टीचं तरी ठाम करून मनावर घेतलेला आहे, म्हणून आपण अजिबातच त्यांच्यावर पडायचं नाही. तेव्हा इकडे खरं तर बाबा म्हणतात की कसले पैसे, तो तर खरंच सगळे माझे पैसे बुडवायला बसलाय, बाकी काहीच नाही. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणते की अहो असं अभद्र बोलू नका तुम्ही, असं काहीच घडणार नाही आहे. त्याला माहिती आहे की त्याला काय करायचं आहे, त्याची आईला त्याने वचन दिलं आहे आणि ते वचन ते मोडणार नाही या गोष्टीची मला खात्री आहे, असं म्हणून खरं तर आता जो ऋषिकेशबद्दल जी सुमित्रा असते ती खरं तर बाबांना सगळ्या गोष्टी नीट सांगत असते. इथे खरं तर जे बाबा असतात ते आता प्रचंड सुमित्रावरतीच चिडतात. ते सुमित्राला म्हणतात की आता तू आता घरामधून एकही पैसा जो आहे तो त्याला द्यायचा नाहीयेस आणि तुला माझी शपथ आहे, माझ्या एवढं वाईट तुला दुसरं कोणीही भेटणार नाही. असं त्याला त्याचं समजायला हवं की आपण किती पैसे घ्यायला हवेत आणि किती नाही. ते सगळ्या गोष्टीची खात्री हे बाबा जे आहेत ते खरं तर आता सुमित्राला देतात आणि म्हणतात की आता काहीही झालं तरीसुद्धा तू ऋषिकेशला अजिबातच मदत करायची नाहीस, असं म्हणून खरं तर ऋषिकेशबद्दल बाबांना ती सांगत असते. इकडे मात्र सुमित्रा म्हणते की मला आता हे सगळं काहीच जमणार नाही. तिकडे दुसरीकडे घरामध्ये जे काका काकू असतात ते खरं तर टेन्शनमध्ये असतात, कारण त्यांना त्यांचे जे पैसे असतात ते सापडतच नसतात. सगळीकडे नीट ते पाहत असतात. इतक्यातच त्यांची मुलगी येते आणि त्यासोबतच ती जी काकू असते त्यांच्या मुलीला विचारते की काय झालं. तर इकडे खरं तर ती सांगते की अगं भेटतील पैसे, नको उगाच काळजी करूस, असं म्हणून काकूंना ती धीर देत असते. पण काकूंना अजिबातच काही कळत नाही की नेमकं पैसे गेले तरी कुठे. इकडे जी ती आहे ती म्हणत असते की कदाचित ते जानकीलीच घेतले असतील तर, तसं पण तिचा काय भरोसा, ती घरामध्ये चोरी वगैरे करून कुठे पळून गेलेली असेल तर आपल्याला थोडी ना माहिती आहे की ती किती चांगली आहेत ते, असं म्हणून काकूला ती तिच्याबद्दल भरवून देत असते. खरं तर ह्याच्या सगळ्यामध्ये जानकीची अजिबातच चूक नसते, पण तिच्या बोलण्यामुळे आता खरं तर तिच्यावरच सगळा जो फासा असतो तो पलटणार असतो. इकडे खरं तर आता दुसरीकडे ऋषिकेश जो आहे तो जो बॉक्स ऑफिस आहे ते बुक करण्याबाबतीत भेटायला गेलेला असतो. त्याला काहीही करून त्याचं बॉक्स ऑफिस शो जो आहे तो करायचाच असतो. त्यांनी अगदीच ठरवलेलं असतं, काहीही करून त्यांनी ठरवलेलं असतं माझा बॉक्स ऑफिस शो जो आहे तो होणारच म्हणून, असं म्हणून तो प्रॉपर्टी बुक करायला गेलेला असतो. इकडे त्यांनी सोबतच सारंगला सुद्धा घेऊन गेलेला असतो. सारंगला सुद्धा तो खात्री देतो की कसं आपलं शो हा कसा आणि कुठे कुठे घडणार आहे ते, असं म्हणून तो सारंगला पण सगळ्या गोष्टींची खात्री आणि इन्फॉर्मेशन देत असतो. इथे ऋषिकेशला माहिती असतं की त्याला काय काय करायचं आहे ते आणि कसे करून त्याला लवकरात लवकर जास्त पैसे हे कमवायचे आहेत ते.
तो खरं तर सारंगला पण जास्त इन्फॉर्मेशन देतो की कसं आपण एका शो मागे किती पैसे कमवू शकतो. सारंगला पण आता त्या गोष्टीची माहिती पडते आणि त्यासोबतच तो पण त्याच्या ऋषिकेश दादाला आता पूर्णपणे सपोर्ट करायला लागतो. तो म्हणतो की दादा, आता अजिबातच तू टेन्शन घेऊ नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे, ते मी पण आता तुला हेल्प करणार आहे, असं म्हणून तो सांगत असतो. इकडे खरं तर जो माणूस असतो म्हणजे डीलर असतो, तो सुद्धा आता ऋषिकेशसोबत हातमिळवणी करतो आणि त्यासोबतच त्यांना दोघांना जॉईन होतो. आणि ऋषिकेश हा जो आहे तो त्याला आता ॲडव्हान्समध्ये पैसे देतो. त्यासोबतच तो म्हणतो की तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका, कारण की तुम्ही आता हा जो मला चेक दिला आहे त्या खरं तर त्या चेक मागं मी काही करून तुमचंच भलं बघणार आहे. तर इकडे खरं तर आता जो सयाजीराव असतो तो प्रचंड चिडलेला असतो. त्याला काय करावं हे कळत नसतं. ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते की डॅडा, काय झालं तुम्हाला? तेव्हा सयाजीराव हा सगळ्या गोष्टी ऐश्वर्याला सांगतो की कसा प्रत्येक वेळी ऋषिकेश जो आहे तो त्या दोघांच्या मध्ये येतोय. खरं तर ते जो काय करायला जातोय त्या सगळ्या गोष्टीमध्ये ऋषिकेश हा नेमकं त्याच्यामध्ये येतोय आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी कशा फ्लॉप करून टाकतोय. आधीच थिएटरसाठी पण त्यांनी तसंच केलं. थिएटरमध्ये पण त्यांनी स्वतःचा पिक्चर लावायचा प्रयत्न केला आणि त्यासोबतच आता ह्या बॉक्स ऑफिसमध्ये पण तो ते नाक खुपसायचा प्रयत्न करतोय. मला अजिबातच ही गोष्ट पटलेली नाही आहे आणि खरंच मी ह्याचं आता काहीतरी करेन. मला ह्या गोष्टीचा आता प्रचंड राग येतोय, असं म्हणून इकडे खरं तर आता ऐश्वर्याला सगळ्या गोष्टी सांगत असतो. ऐश्वर्या सगळ्या गोष्टी ह्या लक्षपूर्वक ऐकत असते की नेमका हा आहे तरी कोण आणि एवढं सगळं कशाला करतोय. ह्या गोष्टीचा त्याला राग येत असतो. इकडे ऐश्वर्या म्हणते की डॅडा, तुम्ही काळजी करू नका. खरं तर ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही आधी काम डाऊन व्हा. आपण सगळ्या गोष्टी ह्या नीट आपल्या प्रकाराने हँडल करूयात, असं म्हणून इथे ऐश्वर्या ही तिच्या बाबांना सावरत असते आणि सांगत असते की लवकरात लवकर आपण नक्कीच काहीतरी करू, असं म्हणून ती बोलत असते. इकडे दुसरीकडे खरं तर मकरंद हा ऑफिसमध्ये शांतपणे बसलेला असतो. त्यांनी केबिनमध्ये आता जानकीला आल्या आल्या बोलवलेलं असतं. जानकी केबिनमध्ये येते आणि त्यासोबतच इकडे खरं तर आता ती मकरंदला त्या फाईल्स वगैरेबद्दल बोलत असते. खरं तर ती त्याला फाईल्स वगैरेबद्दल सांगायचा प्रयत्न करते, पण मकरंद जो आहे तो आता तिचं फारसं नीट काही लक्षपूर्वक ऐकत नाही आणि बघतसुद्धा नाही. इकडे मकरंद हा तिच्यावरती चिडतो. तिला म्हणतो की जानकी, तू त्याच्यासोबत कशाला बाईकवरती आलीस म्हणून. तेव्हा इकडे खरं तर जानकी म्हणते की अरे, काल सिच्युएशनच तशी झाली होती. खरं तर मी तुला फोन केला होता ना, ते जे क्लायंट जे बॉक्स ऑफिसबद्दल सांगत होते, तर हा तेच क्लायंट आहेत. ते मी खरं तर त्यांच्यासोबत बघायला गेले आणि एक रिक्षावाला होता जो माझ्यासोबत खूपच विचित्र प्रकाराने वागत होता, तर त्यानेच मला त्या सगळ्या अडचणीमधून बाहेर काढलं. तेव्हा इकडे खरं तर मला खूपच जास्त आभार वाटले आणि तेव्हा मदतीसाठी कोणी नव्हतं, म्हणूनच मी खरं तर त्याची मदत घेतली, असं म्हणून जानकी मकरंदला सगळ्या गोष्टी सांगत असते. इकडे जानकी खरं तर ऋषिकेशचं कौतुक करत असते, तर ही गोष्ट मकरंदला अजिबातच आवडत नाही. तर तो तर मात्र विचारातच पडतो की जानकी तर त्याच्यावरती चिडचिड करायची आणि अचानकच कशी त्याच्याबद्दल रागराग करायला लागली आहे. त्यासोबतच इकडे खरं तर आता ती मकरंदला सगळ्या गोष्टी सांगत असते. मकरंद हा तर प्रचंड चिडतो. त्याला असं वाटतं की ही एवढं कसं काय भरभरून त्याच्याबद्दल बोलू शकते, असं म्हणून जानकी तर त्याच्याबद्दलच कौतुक करत असते. सांगते सुद्धा की ती कशी धीरारी वागली आणि त्या माणसाने कसा तिला धीर दिला. तेव्हा मकरंद चिडतो. तिला म्हणतो की अगं, पण काय गरज होती, मला कॉल करायचा असता, मी आलो असतो तुला घ्यायला. तू कुठेही असलीस
तरीसुद्धा मी तिकडे तुझ्यासाठी आलो असतो घ्यायला. तेव्हा इकडे जानकी म्हणते की अरे ठीक आहे, तसं पण त्यांनी तिथे मला धीर दिला होता, मी केली होती सगळी गोष्ट. असं म्हणून इकडे वक्रद तिच्यावर चिडतो. तिला म्हणतो की काय गरज आहे, पण अजिबातच मला ही गोष्ट आवडलेली नाही आहे जानकी. असं म्हणून तो तिला जवळून सांगत असतो. इतक्यातच तो तिला सांगत असतो तिकडे ऋषिकेश येतो आणि त्या दोघांनाही पाहतो की नेमकं काय चाललंय तिकडे. तर इकडे खरं तर ऋषिकेश हा सांगतो की खरं तर मी त्या बॉक्स ऑफिसबद्दल बोलायला आलो होतो आणि त्यासोबतच सांगतो की खरं तर माझं काय काम आहे ते, सॉरी मी चुकीच्या वेळी आलो वाटतं. असं म्हणून इकडे खरं तर ऋषिकेश हा जातो. इतक्यातच जो वक्रद्द आहे तो त्याला थांबवतो. तो म्हणतो की नाही बोल म्हणून. तेव्हा इकडे खरं तर ऋषिकेश जो आहे तो म्हणतो की मॅडम आज ठरलं होतं ना आपलं की आपल्याला ती जागा जी आहे ती बघायला जायचं होतं म्हणून. तेव्हा इकडे खरं तर आता जो वक्रद्द आहे तो जानकीकडेच पाहत असतो. त्याला असं वाटतं की हे रे जायला नको म्हणून, काहीही करून मी दुसऱ्या एम्प्लॉयला पाठवतो पण जानकीने नको जायला. असं म्हणून वक्रद्द हा तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो. इकडे ऋषिकेशला माहिती असतं की आता नेमकं काय घडलंय ते. खरं तर हा आता बाहेर जाऊन थांबलेला असतो. इकडे आता जी जानकी आहे ती आता पाहत असते की ऋषिकेशला आता वक्रद्दने कसं पळवलेलं असतं. खरं तर तिला ती गोष्ट अजिबातच आवडलेली नसते, कारण वक्रद्दचा हा स्वभाव तिला अजिबातच आवडलेला नसतो. ती विचारतच पडते की नेमकं हा असा कसा काय वागू शकतो. ते आपले खरं तर एक कस्टमर होते आणि आपण आपल्या कस्टमरशी असं वागलं नाही पाहिजे, आपण त्यांना चांगलं बिहेव केलं पाहिजे. असं म्हणून ती वक्रद्दला सांगत असते. इकडे खरं तर जानकीला सगळं कळतं पण इकडे ती सांगत नाही. तेव्हा इकडे वक्रद्द तर म्हणतो की एक कस्टमर गेल्यामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही. तर इकडे खरं तर जानकी म्हणते की 1 असो किंवा 10 असो, आपल्या ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला महत्त्व कळायला पाहिजे वक्रद्द. असं म्हणून ती वक्रद्दला समजवत असते. पण वक्रद्द आता काहीही केल्यास तिचं अजिबातच ऐकत नाही. तो तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नाही. असं म्हणून तो खरं तर तिच्याकडेच पाहत असतो. जानकी ही वक्रद्दवर चिडलेली असते. तिला वक्रद्दचा स्वभाव अजिबातच पटत नाही. ती बघत असते की वक्रद्द ॲटलिस्ट तिचं बघेल, तिचं ऐकेल, पण तो तसं काहीच करत नाही. पण तिला प्रचंड राग आलेला असतो. दुसरीकडे ऐश्वर्या जी असते ती खरं तर आता कॉलवर बोलत असते की कसं ऋषिकेश रणदिवे जे आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती देत असते आणि काय करायचं आहे हे पण नेमकं समजून सांगत असते. कारण तो माझ्या डॅडाच्या वाटेला गेला आहे ही गोष्ट तिला अजिबातच आवडलेली नसते. काहीही असो तरीसुद्धा बाबा हे माझे खूप महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी, हे ती म्हणत असते. इकडे जी जानकी आहे ती त्या वक्रद्दवर चिडलेली असते. ही गोष्ट वक्रद्दला अजिबातच आवडत नसते. वक्रद्द हा जानकीला सॉरी म्हणतो आणि म्हणतो की खरं तर तू ह्या शहरामध्ये नवीन आहेस आणि मला अजिबातच आवडलेलं नाही आहे की तू अनोळखी कोणासोबतच तू इकडे यावं. मला खरंच तुझी काळजी वाटली म्हणूनच ही जी काळजी आहे तुझ्याबद्दल बोलवून दाखवली. तेव्हा जानकी म्हणते की हे बघ, मला तुझी जी काळजी आहे ती समजू शकते, पण प्रत्येक वेळी असं नाही ना आपण करू शकत. खरं तर आता ते आपले ओळखीचे पण झाले आहेत, पण त्यांच्याबद्दल असं सगळं बिहेव करणं आपल्याला चालणार नाही. असं म्हणून जानकी जी आहे ती आता वक्रद्दला समजून त्या खोलीच्या बाहेर निघून गेलेली असते. आणि त्यासोबतच वक्रद्द विचारतच असतो की नेमकं जानकी जी आहे ती जे काय बोलली ती खरं बोलली. असं म्हणून ती खरं तर विचार करत असते. वक्रद्दला सगळ्या गोष्टी ह्या समजून जातात आणि त्यासोबतच इकडे वक्रद्द स्वतःशीच बोलू लागतो की काहीही करून जानकी तू तर माझीच होणार, मग भले माझ्या वाटेमध्ये कोणीही येऊ. ह्या गोष्टीचा खरं तर आता वक्रद्द विचार करतो.
आणि आजचा भाग इकडे समाप्त होतो.